जय जय श्रीराम। छत्रपति शिवाजी महाराज की बोलो, भारत माता की वंदे, भारतीय जनता पार्टी की, नरेंद्र भाई मोदी जी की तुमची जय। येणारे लोकसभा चुनावाच्या प्रचारानिमित्त साहेगाव महाशक्ती केंद्र मेहकर मध्ये ह्या कार्यकर्त्यांच्या समावेशाचे अध्यक्ष, मंडल अध्यक्ष आदरणीय वीरण्णा कारभारीजी, या क्षेत्राचे माजी विधायक आदरणीय प्रकाश खंड्रेजी, जिल्हा पंचायत माजी अध्यक्ष बाबुराव कारभारीजी, क्षेत्रीय मराठा महासंघाचे अध्यक्ष दिगंबरराव मानकरेजी, कार्यकारिणी सदस्य अभिमन्यू निरगुडेजी, भारतीय जनता पार्टीचे नेते जगन्नाथ जमादारजी, भारतीय जनता वरिष्ठ जिल्हा पंचायत माजी सदस्य नानाराव बद्दुरेजी, भारतीय जनता पार्टीचे प्रभारी पप्पू काडदेजी, भारतीय जनता पार्टीचे नेते अशोक पाटीलजी, केडी गणेशजी, आदरणीय मंच आणि एवढ्या मोठ्या संख्येमध्ये सगळ्या गावाकडून आलेले भारतीय जनता पार्टीचे कर्मठ कार्यकर्ते बंधूंनो, भगिनींनो, मातांचे मित्र, देश स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष होऊन गेली. कधीही काँग्रेस पार्टी लोकसभा चुनाव या देशाची चुनाव आहे. लोकसभा चुनाव या देशाची जनताची सुरक्षेचे चुनाव आहे. लोकसभा चुनाव आंतरिक आणि बाह्य सुरक्षेचे चुनाव आहे. लोकसभा चुनाव देश विश्व पातळीवर एक विकासशील देश असं आहे. कधीही 75 वर्षांमध्ये काँग्रेस पार्टीने जनताच्या समोर हे विषय बिंबित केले नाही. काँग्रेस पार्टी केवळ सत्यामध्ये यायची, केवळ परिवारवादाची पॉलिटिक्स करायची. काँग्रेस पार्टी लबड बोलूनच नाही, धोका द्यायची, चुनावमध्ये जिंकूनच नाही, परत देश लुटायची. परत 5 वर्षानंतर तेच लबड पाठ पडवायची, अजून धोका द्यायची. जनतामध्ये विष घालून सनी एकमेकाला झगडा लावायची. धनाच्या बळावर, ताकदच्या बळावर, जातीमध्ये भांडण लावून सनी सत्तेमध्ये येऊन सनी भारताला एवढं नुकसान केले काँग्रेस. त्या नुकसान केल्याबद्दलच कधीच शेतकऱ्यांच्या समस्याचा प्रश्न सुटले नाही. देशामध्ये युवा पिढीचा समस्या सुटले नाही. देशामध्ये गरिबांच्या समस्या सुटले नाही. देशामधल्या महिलांच्या सुरक्षेची समस्या सुटली नाही. त्याकरता
भारत देश खूप संपन्नमूल देश आहे. भारत देश चे नागरिक मेहनत करने वाले नागरिक आहेत. तर 75 वर्षामध्ये काँग्रेस दिशा देऊ शकले नाही देशातील जनताला. त्याकरता भारत आजाद झाल्यानंतर बी ज्या प्रमाणात विकास करायला पाहिजे होता विकास करू दिले नाही हे काँग्रेस. फक्त तुम्हाला 10 वर्षाचा काँग्रेसचा हिशोब आणि आमचा 10 वर्षाचा हिशोब तुम्हाला दाखवतो तर तुम्हाला स्पष्ट होईल की मोदी सरकारने का केलं आणि काँग्रेस सरकारने का केलं. काँग्रेसच्या 2004 ते 2014 पर्यंत 10 वर्षांमध्ये दररोज बातम्या बघायची सरकार ह्या स्कीममध्ये घोटाळा केला, त्या स्कीममध्ये घोटाळा केलं, लूट केलं. 10 वर्षामध्ये 12 लाख करोड लूट केलेले काँग्रेस नेते लोक. अजून आपल्या 10 वर्षामध्ये एकाही घोटाळा झाला नाही, एकाही भ्रष्टाचार झाला नाही. आणि त्यांच्या 10 वर्ष काळामध्ये बँक दिवाळे होऊन गेले. कसे? फोन करून सांगायचे त्यांच्या माणसाला लाखो करोडो रुपये कर्ज द्यायचे आणि ते डुबून सने परदेशमध्ये जाऊन राहायचे. कधीच देशामध्ये असतानाही त्यांच्यावर कधीच कारवाई काढली नाही. का केलं नाही म्हणजे लाखो करोडो रुपये कर्ज दिल्यामध्ये ह्यांना कमिशन मिळाली होती. जनता जनार्दनाची ठेवणी ठेवलेला पैसा बँक दिवाळी होऊन गेली. बँक कर्ज देण्याची स्थितीमध्ये पण राहिलं नव्हतं. हे सगळं बघून देशामध्ये रोजगार वाढलं, अशांती वाढली, आतंकवाद वाढला, नक्षलवाद वाढली, महिलांची असुरक्षितता वाढली. ज्या ठिकाणी बघा देशाच्या कोण्या कोपऱ्यात बंब फोडायला लागले, महागाई वाढली. त्याकरता त्या 10 वर्षामध्ये देशाच्या जनताच्या मनामध्ये एकदम निराश होऊन गेलं. रोजगार नाही, जीवनामध्ये उत्साह करण्याकरता कमाई नाही. तर तसला एक संदिग्ध परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदीजीला पंतप्रधानाचं अभ्यर्थी म्हणून घोषणा केल्यानंतर देशाच्या 125 करोड जनताला एक आशा करण दिसलं नरेंद्र मोदीजी. 9 महिन्यामध्ये 444 जनताची सभा करून 125 करोड जनताची विश्वास प्राप्त केले नरेंद्र मोदीजी. त्यानंतर जनताची सेवा करण्यात 24/7 नरेंद्र मोदीजी, त्यांचं मंत्रिमंडळ, त्यांचा खासदार हाजीर. शेतकऱ्याकरता, गरिबाकरता, महिलाकरता, युवा पिढीकरता जर ह्या 4 वर्ग सरकारच्या योजनांचा फायदा घेऊन लाभा घेतले, सशक्त झाले तर 100% देश विकसित होतो. त्या दूरदृष्टीमधून काँग्रेस 2004 ते 14 मध्ये 10 वर्षामध्ये येतात. आता हे ईश्वर खंडरे वोट मागायला. तुम्ही सगळं सांगायचं काँग्रेसच्या लोकांना किती त्यांनी नुकसान केलं त्या देशाचं म्हणून.
10 वर्षामध्ये बोंबत होते शेतकऱ्यांचा आपण कर्ज माफ करावा, कर्ज माफ करतो म्हणून. 10 वर्षामध्ये फक्त 3.5 कोटी शेतकऱ्यांना 40,000 करोड मात्र त्यांनी कर्ज माफ केले होते. आम्ही 10 वर्षामध्ये 25 योजना दिले. प्रधानमंत्री सन्मान निधी प्रत्येक वर्ष प्रत्येक शेतकऱ्यांना 6,000 रुपये जोडून फक्त 5 वर्षामध्ये 12 करोड शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,80,000 करोड रुपये आम्ही शेतकऱ्यांच्या खर्च दिले. त्यांनी 40,000 10 वर्षामध्ये. जर आमच्या 10 वर्ष जर धरलं तर 5,60,000 करोड. प्रधानमंत्री फसल बीमा योजना, मी आभार प्रकट करतो माझ्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचे. 10 वर्षामध्ये प्रत्येक वर्ष इन्शुरन्स नोंद करायला आणि बाढ आलं किंवा दुष्काळ आलं तर पीक नष्ट झालं तर 10 वर्षामध्ये 1200 करोड 2.25 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार दिलं. ह्या वर्षाची येणाऱ्या 10-15 दिवसात 100 करोड रुपये माझ्या शेतकऱ्यांचा फसल बीमा योजनेचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होईल. 10 वर्षाचा माग उडीद, मूग, सोयाबीन, तूर आणि ऊस किंमत का होती? उडीद मुगाची 2,022 होती, तूरची 3,000 होती, सोयाबीनची 1400 होती, ऊसाची 600 होती. 10 वर्षानंतर आम्ही MSP दिले, दुगणे वाढले. आज सोयाबीनची किंमत 5,000 आहे, उडीद मुगाची किंमत 8,000च्या वर आहे, तुरीची किंमत 8,000 10,000 पर्यंत, ऊसाची किंमत 2600 आहे. तर 10 वर्षामध्ये दुगणे नाही, आज आपल्या शेतकऱ्याला तिगणे पैसे भाव वाढून दिले. आणि ते का करतात? ऊस घेतात, कमी किंमत देतात आणि हजारो एकरला 8 फूट रुंदी कंपाऊंड, 30 फूट रुंदी काळ्या दगडाची कंपाऊंड लूट करायचे काम हेच खंडरे परिवार केले. गोरगरिबा करता जिल्ह्यामध्ये 3,85,000 गरिबांची घरी आम्ही टॉयलेट बांधले, शौचालय. जिल्ह्याची 3,65,000 गोरगरिबांच्या घरी गॅस सिलेंडर दिले. जिल्ह्यात 8 लाख लोकांना प्रधानमंत्री आयुष्मान भारतीची कार्ड दिले. त्याच्यात 1,35,000 गोरगरिबात चिकित्सा घेतले आणि हजारो करोड रुपये माझ्या गोरगरिबांचा पैसा वाचले. जिल्ह्यात 10 वर्षामध्ये 1 लाख वर गोरगरिबांना घर दिले. जिल्ह्यात 10 वर्षापासून गोरगरिबांना प्रत्येक महिना राशन मोदी सरकारची आहे, हे सिद्धरामय्या आणि हे ईश्वर खंडेची सरकारची नाही. आणि पुढे 5 वर्षासाठी पण आमचं सरकार निर्णय घेतलेले आहे. असं बरंच गरिबांना, युवकांना जिल्ह्यात 5 लाखचं वर उद्योग करण्याकरता मदत केलेलं मोदी सरकार. एवढं सगळं केल्यानंतर ते मला विचारतंय, 10 वर्ष झाला खासदार झाला, भगवंत खुबा केंद्रात मंत्री झाला, काहीच काम केलं नाही, शून्य साधन म्हणता येते. हरकत नाही, लबड बोल, पण मी माझ्या जनता समोर काय केलं हे आता एक हिशोब दिलो.
अजून देतो. 10 वर्षाचा हिशोब मी माझा जनता जनार्दनच्या समोर ठेवून तिसऱ्यांदा त्यांचा आशीर्वाद मागायला मी तुमच्या समोर उभे आहे. मी जेव्हा 10 वर्षाचा हिशोब देतो आणि तुम्ही मागता ईश्वर खंडरे, मी तुमचा परिवार 65 वर्षापासून ह्या तालुक्यामध्ये ह्या जिल्ह्यामध्ये राजकारण करतो. मला बी हक्क आहे की तुझा हिसाब घ्यायचा. आज चुनावामध्ये पराभव होण्याची पूर्ण खात्री झाली. काहीच राहिला नाही त्यांच्याकडे मुद्दा. फक्त भगवंत खोबावर टीका टिप्पणी करायची, ते पण फक्त लबड. एकही सत्य नाही. काय म्हणतोय, 10 वर्षामध्ये काहीच त्यांनी विकासाचे काम केलं नाही केंद्र सरकारकडून. चला, आता परत मी सामाजिक सुरक्षित योजनेचा हिशोब दिलो. आता मूलभूत योजनेचा हिसाब देतो तुम्हाला. जिल्ह्यात बस ना बाबा. 10 मिनिट बस रे बाबा, वेळ संपत आले. बस. 10 वर्षामध्ये जिल्ह्यात 12 नॅशनल हायवे रोडचा मंजुरी दिलो. 6 नॅशनल हायवे रोडचं काम पूर्ण झाली. 6 टेंडर आणि डीपीआर मध्ये आहेत. 10 वर्षामध्ये 13 नवीन रेल्वे चालू केलो. प्रत्येक एकादशीला बीदरून पंढरपूरला 10 वर्षापासून सारखा वारकरी संप्रदायाच्या लोकांना मी देतो. बीदर बेंगलोर विमान निल्दाण एअरपोर्ट मी केलो. सीपेट कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज केंद्र सरकारची बीदरला मंजुरी केलो, चालू झाली. त्यांनी म्हणते नाही. पासपोर्ट सेवा केंद्र केलो. 50,000 लोकांचं वर पासपोर्ट सेवा केंद्राचे फायदा घेतले. बीदरला सैनिक स्कूल आणलो, जून पासून चालू होणार आहे. प्रत्येक गावात आज जिल्ह्यामध्ये 1200 करोडचं JJMचं काम, प्रत्येक घराला पाणी द्यायची JJMचे काम मोदी सरकारची आहे. जिल्ह्यामध्ये 1000 किलोमीटर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना गावाला जोडायचं काम मोदी सरकारकडून मी 10 वर्षामध्ये केलं. 200 किलोमीटर CRF मध्ये मी केलो. भालकी ते हुलसूर, नंतर आता नॅशनल हायवे मध्ये हुलसूर ते बॉर्डर पर्यंत. बोम्मई सरकारामध्ये लिफ्ट इरिगेशन मेकरची 750 करोडची मी मंजुराती करून दिली. टेंडर झाली.